अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि गोपीचंदनामे जालंधरा कर्मे निंदिते वर्मे काढुनिया. आणि अशा पद्धतीने गोपीचंद राजाची कशी निंदा झाली, त्या तिलकचंदाने कशा पद्धतीने हेटाळणी केली, तर त्याची कथा आपण पाहिली. पौली जो तिलक चंदू नामे राया, चंपावती कांत तोही निंदी. चंपावतीचा नवरा पतिदेव, त्याचबरोबर तिलकचंद नावाचा तो तिचा सासरा, तो सुद्धा त्याची निंदा करतोय आपण पाहिलं. बंधुसिते अन्न चंपा पाठविते, सेवितसे ब्रह्म जाणून ते. आणि मग त्या तिलकचंद राजाची जी सून आहे, गोपीचंद राजाची जी बहीण आहे, तिचं नाव आहे चंपावती. आणि ती चंपावती काय करते, अरे यांनी जरी माझ्या भावाला निंदिलेलं असलं, काही बाई जरी बोलत असले, हेटाळणी करत असले, त्याला नाव ठेवत असले, पण हा तर माझा भाऊ आहे. आणि भावाचं आणि बहिणीचं प्रेम फार वेगळं असतं, जिव्हाळा फार वेगळा असतो. भाऊ कितीही वाईट असला तरी बहिणीसाठी फार प्रिय असतो. आणि म्हणून भावाने काही कृत्य केलं तरी ती भावाची बाजू चटकन घेते, पटकन घेते. आणि म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणजे बहीण असते. ती जरी दुसऱ्या देशामध्ये असली तरी आपल्या घरातली प्रत्येक गोष्ट तिला माहीत असते, फार तिला काळजी वाटत असते. आणि म्हणून नेमकं करायचं काय, बहिणीचा सल्ला फार महत्वपूर्ण असतो. आणि म्हणून बहिणीचं प्रेम हे फार वेगळं असतं. आणि त्याच्यामुळे ती म्हटली तिलकचंद राजाला, जाऊ द्या तिच्या सासऱ्याला. चंपावती म्हणते, जाऊ द्या, तो कसा काय असेना पण माझा भाऊ आहे आणि मी त्याला दूर नाही करू शकत. आणि म्हणून बंधुसिते अन्न चंपा पाठविते, सेवितसे ब्रह्म जाणून ते. आणि म्हणून त्या चंपावतीने काय केलं, अश्वशाळेमध्ये राहणारा, तिथं व्यवस्था केलेली नगराच्या बाहेर, नगरासुद्धा येऊन दिलं नाही तिलकचंदाने. काय हेक्कड प्रवृत्तीचा होता. एक हरिभक्त आहे, धर्मकार्यासाठी निघालाय की ते आनंद पाहिजे, परंतु इथं गोष्ट मात्र विचित्र आहे आणि उफराटी घडते आहे, उलटी घडते आहे. तर त्याला त्या अश्वशाळेमध्ये जेवणाची संपूर्ण तयारी केलेली दिसते गोपीचंद राजाची. आणि नाथपंथाची दीक्षा घेतली ना त्याने, त्याच्यामुळे ही शिक्षा आहे त्याला, असंच म्हणावं लागेल ना. धर्मकार्य करत असताना असंच घडतं. माणसं आहेत ना, त्याला किंमतच देत नाहीत. सांसारिक स्वतःला काय समजतात काही कळत नाही मला, परंतु एखादा धर्मकार्य करणार असेल, देवभक्ती करणार असेल, तुच्छ समजतात त्याला. एवढंच नाही, रेखाने फॅटा धोतर जर घातलं ना, ते म्हणजे ते पटक्यावाला आहे, नाही तर तो धोत्र्या नाही का, धोत्र्या, ह्या भाषेमध्ये मला काही कळतच नाही. हरिभक्त आहे, धोतर घालते, फटका, आपलं महाराष्ट्राचं ते भूषण आहे, वैभव आहे ते आपल्या संस्कृतीचं. आणि माऊलींपासून आलेली ही संपूर्ण परमार्थाची, महाराष्ट्राची एक संस्कृती टिकवण्यासाठी जर एखादा प्रयत्न करत असला, काय बिघडलं. संतांची परंपरा आहे, पुढं चालवते, काहीतरी समाजासाठी काहीतरी कार्य करतोय, पण लोकांना ते सहन होत नाही. आणि म्हणून आपल्याकडे सुद्धा अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं. जे पारमार्थिक माणसं आहेत त्यांना फार स्ट्रगल करावं लागतं, फार संघर्ष करावा लागतो. आणि अशा टवाळखोर लोकांना फार त्रास द्यावा, त्यांचा त्रास सहन करावा लागतो, टवाळखोरांचा, त्यांना सामोरं जावं लागतं. दत्तदेशी हो, या ठिकाणी मला खरंच फार विशेष वाटते. बंधुसिते अन्न चंपा पाठविते, सेवितसे ब्रह्म जाणून ते. तरीही या ठिकाणी जे संत असतात, जे धर्मकार्य करणारे असतात, तर ते नाराज होत नाहीत. आणि ज्यांनी आपल्यावरती अपकार केले तर त्यांच्यावरती सुद्धा ते उपकार करतात. ध्यानात घ्या, संतांचं कार्य. जालंधरनाथाला एवढं घोड्याच्या लिदीमध्ये पुरलं, अवमानपूर्ण वागणूक दिली, अपकार केला गोपीचंद राजाने जालंधरनाथावर. पण जालंधरनाथ असे म्हटले नाही की मी याला सुद्धा दंडित करेल, याला सुद्धा मी शिक्षा देईल. अहो, कानिफनाथ महाराज, त्यांना कळालं गोपीचंद राजाने काय कृत्य केलं, फार दुष्ट कर्म केलं होतं. अगदी क्षमा करू नये असा अक्षम्य अपराध गोपीचंदाने केला होता. जरूर, निश्चित सत्यच आहे, परंतु तरी कानिफाने शांती घेतली नाही. आपण संत आहोत आणि आपण संत असल्यामुळे जगाच्या कल्याणासाठी बाहेर निघलेलो आहोत, म्हणून कोणाला दंड द्यायचा नाही,
तर त्यांना या मार्गामध्ये आणायचं. आणि म्हणून गोपीचंद राजा कसा होता आणि आता नाथपंथाचा कसा झाला तुम्हाला सुद्धा कळालं नसेल. आणि म्हणून संत जे असतात ना ते जे अपकार करतात आपल्यावरती, अपकार करतात, त्यांच्यावरती ते उपकार करतात. ही संतांची एक वागण्याची पद्धती असते, त्यांचे दिव्य अशा प्रकारचे चरित्र असतं. आणि म्हणून एक दिवस काय झालं, मला एक दृष्टांत आठवला. मी ज्या गावामध्ये लहानसा मोठा झालो आणि मला विशेष म्हणजे नाथ जे आहेत आमचे कानिपनाथ महाराज असतील, गहिनीनाथ महाराज असतील, मच्छिंद्रनाथ महाराज असतील आणि विशेष करून जालंधरनाथ महाराज असतील, तर यांचे जे काही समाधी स्थान आहेत, येवलवाडी, मढी, मायंबा, गहिनीनाथगड, जे काही संपूर्ण जे काही परिसर आहे, तर त्या परिसरामध्ये त्या जे काही जो गर्भगिरीचा पर्वतरांग आपण म्हणतो, तर त्या डोंगर रांगेमध्ये मी लहानसा मोठा झालो. आणि त्या ठिकाणी वारणी नावाच्या गावामध्ये श्री क्षेत्र केशवराज महाराजांचं संस्थान आहे, मंदिर आहे. आणि तेथील मठाधिपती हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज बडे. आम्ही लहान असताना कीर्तनात काही विषय सांगायचे. साधू हे अपकारांवरती सुद्धा उपकार कसे करतात तो प्रसंग मला आज आठवतोय आणि मुद्दाम आठवतो म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की एकदा काय होतं, एक साधू महाराज असतात आणि साधू महाराज नदीच्या काठावरती असे बसलेले असतात. दृष्टांत व्यवस्थित ऐका, अपकारावरती उपकार साधू कसे करतात. आणि नदी काठावरती बसलेले ते साधू महाराज आणि असं त्या नदीच्या काठावर एक झाड असतं आणि त्या झाडाच्या खोडामध्ये एक विंचव असतो. विंचू कळतो ना, आमच्या मराठवाड्यातील लोकांना लवकर कळेल, जे डोंगर भागामध्ये राहतात त्यांना लवकर कळेल विंचू म्हणजे काय असतं. तर तो विंचू असतो आणि तो विंचू अचानक त्या पाण्यामध्ये पडतो आणि पडल्याच्या नंतर गोष्ट अशी होते की तो जीव वाचवण्याच्या तळमळीमध्ये असतो, जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असतो, परंतु तो पाण्यामध्ये जास्तच डुबत चाललेला आहे. आणि तेवढ्यात ते साधू महाराज त्या नदी काठावरती तपश्चर्येसाठी आलेले बसलेले, त्या ठिकाणी ते पाहतायत, अरे स्नान संध्या करण्यासाठी मी आलोय, हा विंचू मला दिसतोय आणि हा तर या झाडावरून पडलेला दिसतोय आणि हा तर पाण्यात बुडत चाललाय, याला बाहेर काय निघता येईना, हा आता डुबायला लागलाय, बुडायला लागलाय. मग याला आपण बुडती हे जन न देखवे डोळा ही संतांची प्रवृत्ती असते आणि त्याच्यामुळं ते म्हणतायत मी याला आता बाहेर काढतो. साधू महाराज काय म्हणतायत, मी याला आता बाहेर काढतो. आणि मग त्या विंचवाला ते बाहेर काढायला जातात, परंतु तो विंचवाची बिराट पाठीशी आपण म्हणतो ना, तर पाठीवर असणार जी काही त्याची सोंड असते तो लगेच त्या साधूला दंश करतो. दणका मारून देतो. साधूची एवढी आग होते, हाताची एवढी आग होते, साधूला असह्य वेदना होतात. परंतु तरी म्हणतो साधू, बुडती हे जन न देखवे डोळा. पुन्हा त्या ठिकाणी तो त्या विंचवाला काढण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा तो विंचव त्या साधूला ठणकाच ठेवून देतो. तरी साधू म्हणतो नाही, बुडती हे जन न देखवे डोळा. साधूंचं वृत्ती असते ना. आणि मग त्या ठिकाणी असं बराच वेळ चालतं आणि तेवढ्यात एक माणूस येतो आणि या साधूचं नेमकं चाललंय काय, इतके वेळ झाला नदीमध्ये नेमका करतोय काय. आणि तो जवळ जाऊन पाहतो, तो म्हणतो अरे हा तर विंचवाला वाचवतोय आणि तीनदाच हा विंचव त्याला ठणका ठेवून देतोय, तरीही साधू मात्र त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. हे कसं काय शक्य आहे आणि हे कशामुळे हा करत असेल, किती वेडसर हा साधू म्हणावा. अरे तो विंचू तो ठणका मारल्याशिवाय राहणार आहे का, ठणका मारल्याशिवाय राहणार आहे का. पण साधू म्हणतो नाही, तो जरी ठणका मारण्याचं जरी स्वधर्म असेल, विंचवाचं स्वधर्म असतो ठणका मारणं, त्याचं ते जीवनाचं कार्यच ते ठणका मारणं विंचवाचं, हा त्याचा स्वधर्म, तो अगदी चोख पद्धतीने पाळतो. तसं साधूचं कार्य आहे बुडती हे जन न देखवे डोळा. जो बुडतोय त्याला बाहेर काढणं, जो वाईट मार्गाला चाललाय त्याला सरळ मार्गावरती आणणं, हे संतांचं कार्य आहे. आणि त्याच्यामुळं ते कार्य करणं हे माझा स्वधर्म आहे. जसा तो विंचू त्याचा स्वधर्म ठणका मारण्याचं सोडत नाही, तसं या बुडणाऱ्या जनतेला
किंवा या बुडणाऱ्या विंचवांना बाहेर काढणं हा सुद्धा माझा स्वधर्म आहे आणि तो मी काही केलं सोडणार नाही. आणि म्हणून या दोघांमध्ये असं चाललंय. आणि नंतर मग त्या साधूने तिला बाहेर काढलं, नदी किनाऱ्यावर सोडून दिलं, तो विंचव वाचला. आणि अशा पद्धतीने समाजात सुद्धा काही विंचव असतात, ते ठणका मारतच असतात. म्हणून संत वृत्ती अशी असते की ते त्या विंचवांचं कल्याणच करतात. आणि ही कथा, हा दृष्टांत तुम्हाला मुद्दामून सांगितला कारण की असे काही काही विंचव मलाही भेटतात. असो, तरी आम्ही दत्तगुरुबाईंनी सतत आमचे व्हिडिओ चालूच असतात. तर दत्तदेसी हो, अशी विंचवांच्या अनेक कमेंट मला आजपर्यंत पोहोचलेल्या आहेत. तर ही वृत्ती जी आहे ही संत वृत्ती असते. कारण की बुडणाऱ्यांना बाहेर काढणं ही संत वृत्ती असते. जरी आम्ही संत नसलो, जरी आम्ही महाराज नसलो, जरी तुमच्यातले जरी असलो, तरीही संतांचे पायीक होऊन त्यांच्या मार्गाने चालणं हे प्रत्येक परमार्थिकाचं कार्य असतं, कर्तव्य असतं. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की गोपीचंद राजा आहे आणि गोपीचंद राजाने एवढं अपकार केला त्या जालंधरनाथांवरती. कानिफनाथांचा गुरु त्या ठिकाणी पुरून टाकला, परंतु तरीही कानिफनाथाने काही केलं नाही. जालंधरनाथाने काही एक त्यांना शिक्षा केलेली नाही. तर शाश्वत जे सुख आहे, चिरंतन टिकणारं निरंजन पद ज्याला म्हणतो, तर त्या पदासाठी एक कीर्तिध्वज जो आहे, तर तो आसमंतामध्ये चंद्र सूर्य तारे असेपर्यंत तुझा फडफडत राहील, अशा प्रकारचा आशीर्वाद जालंधरनाथांनी गर्तेमध्ये असताना गोपीचंदाला दिला, राग जतवला नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे संत असतात. आणि या ठिकाणी जे काही गोपीचंद आहे, गोपीचंद सुद्धा त्याच संत धर्माचा पायीक, त्याचा नाथ पंथाचा पायीक म्हणून या ठिकाणी दीक्षित झालेला आहे, दीक्षा घेतली आहे. आणि आता तो निघालेला आहे. कुठे निघाला माहितीये? बद्री केदारच्या दिशेने. बहिणीच्या गावामध्ये आला आणि तिथं गेलं तर अशा प्रकारचा प्रसंग. आणि या प्रसंगातून आता बाहेर जायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून बहिणीने पाची पक्वांना पाठवलेत आणि ते तर आता खावे लागतीलच. बहिणीची माया असते, वेड्या बहिणीची वेडी ही माया. आणि अशा पद्धतीने तो गोपीचंद राजा त्या अश्वशाळेमध्ये राहतोय. आणि अश्वशाळेमध्ये राहत असताना त्याला त्या दासी पाची पक्वांना घेऊन येतात, चंपावतीने पाठवलं. आणि चंपावती राणी आता येऊ शकत नाही. गोपीचंदा ते सांगतायत, चंपावती राणी आता दिवसा येऊ शकत नाही, ती तुम्हाला भेटायला रात्री येईल. कारण की तिला फारच अपमानित झाल्यासारखं वाटतंय. तिलकचंद राजा तिचा सासरा आहे, तिची सासूबाई आहे, तिचा जो काही पतिदेव आहे, तर तो काही बाई त्याला बोलतोय आणि एवढं अपमानित तिला करतायत. गोपीचंद राजा, तुम्ही हे कृत्य नको करायला होतं, हे कृत्य नको करायला होतं, तुम्ही ह्या गोष्टी नको करायला होत्या. तुम्ही राजवैभव सोडून, क्षत्रिय धर्म सोडून तुम्ही असं केलं. परंतु तुमच्या चंपावतीला किती सासूरवास होते माहिती तुम्हाला? गोपीचंद म्हटला, ते काही असो, माझा आता जगाशी संपर्क राहिलेलाच नाही, संबंध काही राहिलेलाच नाही. आता मी जो काही वसा घेतलेला आहे, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. महालक्ष्मीच्या कथा आता आपल्याला मार्गशीर्षमध्ये वाचायच्यात, तर त्याच्यामध्ये हे वाक्य असतं. त्या पद्धतीने घेतला वसा मी टाकणार नाही. घेतलेली जी निष्ठा आहे, तर ती निष्ठा मी डळमळीत होऊन देणार नाही. आणि ती निष्ठा जी आहे, तर ती सतत मी जागृत ठेवणार आहे. त्याच्यामुळं आता बहीण काय म्हणते किंवा भाऊ काय म्हणतो, राणी बायको काय म्हणते किंवा आई काय म्हणते, मला काही देणं घेणं राहिलेलं नाही. आणि म्हणून दिलय प्रेमाने, म्हणून मी स्वीकार करतोय. आणि त्या अश्वशाळेमध्ये घोड्याच्या त्या पाहतो मी प्रसंग कसे आहेत बरं का. आपलं कर्म आपल्याकडे कसं फिरून येतं, गोरक्षकी मैगारी सांगते आपलंच कर्म आपल्याकडे कसं फिरून येतं. ज्या जालंधरनाथांना 10 ते 11 वर्ष गोपीचंद राजाने घोड्याच्या लिदीमध्ये, घोड्याच्या विष्टेमध्ये पुरून टाकलं होतं. कथा आठवा, मागील कथा भाग तुम्ही श्रवण करत जा. ज्या घोड्याच्या लिदीमध्ये, ज्या जालंधरनाथांना घोड्याच्या लिदीमध्ये पुरून टाकलं होतं 11 वर्ष, कोणी? गोपीचंदाने. त्याच गोपीचंदावरती आज वेळ काय आलेली. जालंधरनाथ स्वतः गावाच्या बाहेर होते. जालंधरनाथांचा खड्डा सुद्धा गावाच्या बाहेर होता, अज्ञातवासामध्ये होता.
त्या ठिकाणी सुद्धा जालंधरनाथ एकटेच होते, ध्यानात घ्या. आणि जालंधरनाथांना पुरल्याच्या नंतर त्यांच्यावरती घोड्याची लीद टाकण्यात आली होती. संपूर्ण घोड्याची विष्ठा त्यांच्या अंगावरती टाकून त्यांना पुरण्यात आलं होतं त्या जमिनीमध्ये. एवढा अवमानपूर्ण वागणूक ह्या गोपीचंदाने जालंधरनाथाला दिली होती. आपलंच कर्म आपल्याकडे कसं फिरून येतं, ध्यानात घ्या त्याचे हो. आज सुद्धा गोपीचंद राजा घोड्याच्या त्या तबेल्यामध्ये जेवतो आहे. आता घोडे जिथं बांधले तिथं घोड्याची विष्ठा नसेल काय हो? घोड्यांची विष्ठा, घोड्याची लीद त्या ठिकाणी नसेल का? परंतु त्याच तबेल्यामध्ये आजही गोपीचंदाला जेवणाची वेळ आली. आजही गोपीचंद राजा त्या नगराच्या बाहेर आहे. पौलपट्टण नगरामध्ये नाही, बहिणीची इथे गेलाय, पण नगराच्या बाहेर आहे, एकांतवासामध्ये. आणि म्हणून आपलं कर्म आपल्याकडे फिरून येतं. आणि म्हणून संतांचा छळ करू नका, संतांचा छळ करू नका. संतांना वाईट म्हटले परंतु स्वतः संत झाले. आता संत वाईट असतात काय? संत कसे असतात? संतांची त्याग भावना काय असते? आता स्वतः गोपीचंदाला अनुभव घ्यायचा त्या गोष्टीचा. आणि म्हणून नाथपंथाचा नादच करायचा नाही भाऊ. नाथपंथी असे असतात ना, कधी आपल्यावर कसं बेतल सांगता येत नाही. आणि म्हणून नाथपंथी आले ना, 2 हात तिसरं मस्तक, आमची मातोश्री सांगत असते, 2 हात तिसरं मस्तक. दर्शन घ्यावं, जास्त शहाणपणा करू नये. आपलं ज्ञान किंवा आपलं राजवैभव, आपला ताठा, आपला गर्व, संपत्ती याचं संतांजवळ प्रदर्शन करू नये. नाहीतर गोपीचंद राजा झाल्याशिवाय राहत नाही. तर ध्यानात घ्या, जे जालंधरनाथांना जशी वागणूक दिली त्याच पद्धतीची वागणूक गोपीचंदाला सुद्धा जीवनामध्ये या ठिकाणी मिळालेली दिसते. आणि म्हणून गोरक्षकी वगैरेमधून काय शिकायचंय? ऐकायचं का त्या पुढचं पाठ आणि मागचं सपाट? अजिबात जमणार नाही बाबा. आणि जे कर्म आम्ही केलं ते कर्म आपलंच कर्म. कलयुग नाही करजुग हे यह. कलयुग नाही करजुग हे यह. कलयुग म्हणजे आपण काय म्हणतो, उद्याच्याला मला भेटेल नाही. करजुग हे यह. आत्ता कर, आत्ताच फेड. पुढच्या जन्मात, ह्या जन्मात नाहीच. हे कर्म तुमच्याकडे फिरून आता लगेच ह्याच जन्मामध्ये येतं. कलियुगामध्ये कसं आहे, सगळं अगदी फास्ट ट्रॅक आहे. अगदी फास्ट मध्ये सर्व काही गतिमान वेगाने सर्व काही घटना घडतात आणि लगेच ताबडतोब या हाताचं त्या हातावर लगेच. आणि म्हणून अगदी ताबडतोब अशा पद्धतीनं कर्माचं फळ मिळतं. हे कलियुगाचं रहस्य. आणि म्हणून कलियुगामध्ये जालंधरनाथ महाराज या ठिकाणी अवतरित झाले. गोपीचंद राजा ज्या पद्धतीने त्यांना वागणूक देत होता त्याच पद्धतीची वागणूक पुन्हा गोपीचंद राजा सुद्धा समाजामध्ये प्राप्त झाली. थोडाफार बदल आहे, परंतु तिकडेही घोड्याची लीद, इकडेही घोड्याची अश्वशाळा, तिकडेही गावाच्या बाहेर, इकडे गोपीचंदराज सुद्धा गावाच्या बाहेर, तिकडे जालंधरनाथ सुद्धा एकांतवासात होते, एकटेच होते. इकडे गोपीचंदराज सुद्धा एकटेच आहे. आणि म्हणून 10 वर्षांनी का होईना गोपीचंदाकडे ही पुन्हा वेळ नशिबाने प्राप्त झालेली. आणि म्हणून या ठिकाणी मला तेच सांगायचं आजच्या भागामध्ये की केलेलं कर्म आपल्याकडे फिरून येतं. म्हणून कर्म करताना विचार करा, कर्म करताना विचार करा, मी काय करतोय. समोरच्याला आम्ही वागणूक देतोय पण कशा पद्धतीत देतो. इतरांना जर प्रेमाची वागणूक जर दिली, गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट, आपल्याकडे म्हटलं जातं टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट. एकमेकांना आदर जर दिला तर एकमेकांकडून आदर हा प्राप्त होतो. आणि म्हणून हा आदर द्यायचा आहे किंवा अनादर करायचा आहे तर हे फार महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून गोपीचंदाच्या जीवनचरित्रामधून, या गोपीचंदाच्या कथेमधून आपण एवढं जरी शिकलो की एकमेकांचा आदर करा, एकमेकांशी चांगलं वागा, एकमेकांशी चांगलं बोला. आणि जर बोलताच येत नसेल तर शांत राहा, बिघडत नाही. आपले शब्द जपून वापरा. आणि कोणाबद्दल संशय मनात धरून काही कृत्य करू नका. कारण की कानामध्ये आणि डोळ्यामध्ये 4 बोटाचं अंतर असतं असं मोजून पहा. तुम्हाला जर माझं खोटं वाटत असेल तर मोजून पहा. कानामध्ये आणि डोळ्यामध्ये 4 बोटाचं अंतर असतं. प्रत्यक्ष दर्शनी जे असतं ते सत्य असतं. आणि कोणी काही सांगत सुटतं तर त्याची पूर्णतः शहानिशी एकदा करून घ्या, पडताळणी करून घ्या.
तपास करून घ्या आणि नंतरच त्यावरती विश्वास ठेवा. केव्हा केव्हा माणसं स्वार्थपूर्ण भावनेनं सुद्धा आपल्या कानामध्ये काहीतरी किलमिश घालून देतात. आपला तो विश्वसनीय आहे आणि म्हणून आपण त्याच्यावरती डोळे झाक करून अगदी आंधळ्यापणाने विश्वास ठेवतो. परंतु भविष्यामध्ये गोपीचंद राजावर जे बेतलं तर ती परिस्थिती तुमच्या आमच्यावर बेतायला काही वेळच लागणार नाही. आणि म्हणून त्यावेळेस गोपीचंदाने जर पूर्णतः शहानिशी केली असती, खरोखर जालंधरनाथ महाराज आणि आपली आई मैनावती तर यांचं खरोखरच अनैतिक अशा प्रकारचे संबंध आहेत का, चुकीचे असे संबंध आहेत का, तर या गोष्टी घडल्याच नसत्या. असो, जे कर्मलेखा आहे, जो नशिबाचा लेखा आहे, तो कधीही कोणालाही टळत नाही बाबा हो. आणि म्हणून कर्म करत असताना विचारपूर्वक करा. आणि याच्यासाठी गोरक्षिकेमे घरी ऐकायची, याच्यासाठी दत्तगुजबाईने ऐकायची. आणि म्हणून पुढे नेमकं आता काय झालं, चंपावती राणी रात्री भेटायला येईल असं तिच्या दासीने सांगितलं. तुम्ही आता जेवण करून घ्या, चंपावतीने तुमच्यासाठी स्वयंपाक पाठवलं हो. पाची पाकवणं तिथे भरून पाठवलेला. बहिणीने किती सुंदर स्वयंपाक केला असेल. भावाला करायचं म्हणजे बहिणींचं जीवाची एवढी तगमग असते, स्वयंपाक चांगला झाला पाहिजे, माझ्या भावाला आवडला पाहिजे. एरवी ते कसे खाऊ घालतील, परंतु भावाला करायचं म्हणजे भाऊ आला म्हणजे बहिणींना एवढा आनंद होतो. आणि ती चंपावती साधी भोळी बिचारी सासूरवाशी जरी असली तरी भावावरचं प्रेम तिचं एवढं अलोट अशा प्रकारचं होतं. आणि म्हणून तिने स्वयंपाक पाठवला. मी आता दुपारी नाही जाऊ शकत, मी अपमानित झाली. आणि गावातून मी असे जर गेले आणि लोकांनी जर मला प्रश्न विचारपूस जर केली तर मी त्यांना काय कशा पद्धतीने तोंड दाखवू. आणि म्हणून ती दासींना सांगते, जा एवढं अन्न घेऊन जा, एवढं ताट भरून घेऊन जा आणि त्या गोपीचंदाला जेव घाला, मी रात्री भेटायला येईल असं त्याला सांगा, माझा निरोप. आणि मग त्या दासी त्या ठिकाणी त्या गोपीचंदाला सांगताय, तुमची बहीण चंपावती रात्री भेटण्याला येणार आहे आणि दिवस मावळता ती तुम्हाला भेटेल, परंतु ती दिवसा येऊ शकत नाही. अपमानामुळे तुम्ही संन्यास दीक्षा घेतली, नाथ दीक्षा घेतली, म्हणून त्यांच्या घरामध्ये जरा वातावरण जरा तंगच झालंय. आणि सगळेच त्या चंपावतीला काही काही बोलायला लागले. म्हणून ती फुल आता टेन्शन मध्ये आलेली आहे, तणावग्रस्त झालेली आहे. आणि त्याच्यामुळे तिची आता तुम्हाला भेटण्याची इच्छा नाही सध्या. ती रात्री नक्की तुम्हाला भेटायला येईल, आता तुम्ही जेवण करून घ्या. आणि म्हणून गोपीचंद राजा त्या ठिकाणी मस्तपैकी जेवण करतोय. सेवितसे ब्रह्म जाणून ते अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्याच्यामुळे त्याचा अव्हेर करू नये, त्याचा तिरस्कार करू नये. ते कुणीही दिलं, कसं दिलं, आपण तर आता संन्यासी आहोत, आपण तर नाथ दीक्षा प्राप्त आहोत. त्याच्यामुळं आता याच्यामध्ये कसल्याच प्रकारचा दुसरा भाव आणू नये आणि आपण ते अन्न सेवन करावं. या भावनेनं गोपीचंद राजाने त्या अन्नावरती, त्या पूर्ण ब्रह्म असणाऱ्या त्या अन्नावरती ताव मारलेला आपल्याला दिसतो. जेवण केलेलं, भोजन केलेलं आपल्याला दिसतं. नंतर पुढे नेमकं झालं काय, चंपावती राणी गोपीचंदाला खरोखर भेटायला आली काय, पुढे नेमका प्रसंग घडला कसा. खरोखर चंपावती राणी गोपीचंदाला भेटायला आली का, तिकडे तिला सासरवाद झाला म्हणून आलीच नाही का, अजून काही वेगळा काही प्रसंग घडलाय, आपल्याला पाहायचंय दत्तगुजबाईंवरून पुढील भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा दत्तगुजबाई युट्यूब चॅनल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. अवधूत चिंतन अलख निरंजन आदेश आदेश आदेश. नमो दत्त.